नमस्कार मंडळी. शेफील्ड मराठी सांस्कृतिक मंडळाच्या पहिल्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या समाजात असामान्य कर्तृत्व आणि कौशल्याच्या जोरावर आपली छाप विविध क्षेत्रात पाडणाऱ्या देवींच्या नानाविध रूपांचा सन्मान हा या पॉडकास्टचा हेतू आहे. सिद्धिदात्री ही नवदुर्गांच्या रूपांपैकी एक आहे. अष्टसिद्धींनी युक्त या अवतारात देवी आपल्या भक्तांवर कृपा व सिद्धीची मुक्तपणे उधळण करते. तसं पाहिलं तर नवदुर्गांच्या कथेमधून एका स्त्रीच्या तिच्या जन्मातील अनेक रूपांचा आविष्कार हा देखील एक गर्भितार्थ निघतो. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यावर सृष्टी व समाज यांचे जे ऋण आपल्यावर आहे त्याची जाणीवपूर्वक व श्रद्धेने परतफेड करणे ही एक व्यापक सद्भावना आहे. त्या सद्भावनेला पूज्य मानून सेवाभावाने व निष्ठेने एक नाही दोन नाही ते गेली 18 वर्ष कार्यरत राहणं ही सोपी गोष्ट निश्चित नाही. त्यात देखील समाजोपयोगी संस्थांना काम करणाऱ्या अनेक संस्था त्यांच्या नामोल्लेख एका गावकूस किंवा शहरांच्या कोपऱ्यापर्यंत मर्यादित असताना, जेव्हा समाज माध्यमे उपलब्ध नसताना त्या संस्थांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवणे हा उपक्रम देणे समाजाचे ह्या नावाने उदयास आला व तो आजतागत अव्याहत सुरू आहे. या उपक्रमाची सुरुवात ज्यांनी केली ते श्री दिलीप गोखले यांनी सुरू केला खरा, पण त्याची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ वीणाताई गोखले आज आपल्यासोबत आहेत. वीणाताई, आपल्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. मनापासून नमस्कार सगळ्या दर्शकांना. वीणाताई, आपल्या उपक्रमाची कथा मला आणि अर्चनाताईंना माहितीच आहे. किंचित थोडीशी वेदनादायी आहे, पण आणि आम्हाला खरं तर मला पुन्हा त्याची आठवण करून द्यायची नाही, पण आमच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा तुम्ही एकदा सांगाल का? हो, नक्कीच. संदीप, तुम्ही आता जे म्हणालात की थोडीशी वेदनादायी आहे, तर ते अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की जे सामाजिक काम उभी राहिलेली आहेत ना, तर ती कुठलीही सामाजिक कामं बघा, त्याच्या पाठी काही ना काहीतरी वेदना आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की जगामध्ये वेदना जितकी बोलते तितकं सुख बोलत नाही. आणि त्यामुळेच ही अशी जी काही सामाजिक कामं उभी राहतात, 99% वेळेला काही ना काहीतरी वेदना असते. माझ्याही बाबतीत तेच झालं. मला जुळ्या मुली होत्या आणि त्यातली एक मुलगी माझी मेंटली आणि फिजिकली चॅलेंज्ड होती. जी दुसरी मुलगी होती ती अत्यंत बुद्धिमान होती. आणि ही जी चॅलेंज मुलगी होती, अर्चना मॅडम, तिला दिवसातनं 50-50 फीट्स यायच्या. आणि अशा मुलीला सांभाळायचं आहे, तिच्या गरजा वेगळ्या आहेत. दुसरीकडे दुसरी मुलगी जी आहे ती अत्यंत बुद्धिमान आहे, तर तिच्या गरजा वेगळ्या आहेत. दोघींच्या गरजा वेगळ्या असताना मी एकटी कशी पुरी पडणार आहे ह्या दोघींना? मग आम्ही अनेक संस्थांना त्या काळात भेटी दिल्या, मी आणि दिलीपनी. आणि तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलांना कसं सांभाळलं जातं, याच्यासाठी खरं म्हणजे आम्ही अनेक संस्था बघितल्या की त्यांची काळजी कशी घ्यायची आहे. कारण तोपर्यंत असं मूल आमच्या घरामध्ये, आमच्या नातलगांमध्ये सुद्धा आम्ही कोणी बघितलेलं नव्हतं. म्हणजे एपिलेप्सी येत होती तिला, पण तिला बेसिकली मॅनेंजायटिस झाला होता आणि त्याचा आउटकम म्हणून हायड्रोसेफॅलस डेव्हलप झाला. आणि त्यामुळे त्या मेंदूवर प्रेशर येऊन येऊन तिला पीड्स येत असत. सो मग अशा मुलांना सांभाळायचंय कसं, त्यांच्या गरजा काय आहेत, त्याच्यासाठी आम्ही अनेक संस्था बघितल्या. आणि त्या बघितल्यानंतर असं लक्षात आलं की यातल्या कितीतरी संस्था आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. आणि त्या इतकं छान काम आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आणि अत्यंत दुर्गम भागामध्ये, अतिदुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागामध्ये इतकं छान काम करतायत लोक, पण ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि मग ते पोहोचवावं असं आम्हाला खूप वेळा वाटत होतं. आम्ही खूप विचार करायचो की हे कसं पोहोचवायचं. तर आम्ही आमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगितलं, पण ते पुरेसं नव्हतं. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला आम्ही किती 100 लोकांना सांगू, 1000 लोकांना सांगू, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी वेगळं पाऊल उचलणं फार गरजेचं वाटलं आम्हाला. आणि खरं म्हणजे अत्यंत काय म्हणूया, एका साध्या सुध्या क्षणी या सगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली. मी आणि दिलीप एक हाऊसहोल्ड प्रदर्शन, गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन कमला आय मीन नेहरू आमच्या इथे जे हॉल आहे त्या हॉलमध्ये भरलं होतं स्वारगेटला. आणि ते बघायला आम्ही गेलो होतो. आणि ते बघायला गेलेलं असताना दिलीपच्या डोक्यामध्ये खरं म्हणजे ही संकल्पना आली की अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण या संस्थांना एकत्र आणूयात, त्यांचं काम समाजाच्या पुढे मांडूयात आणि मग समाजाकडनं त्यांना काही मदत
मिळवून देता येते का याचा आपण एक प्रयत्न करूया. आणि कुठलीही अशी वेगळी संकल्पना आपल्यावरती आदळली की आपला पहिला रिस्पॉन्स हा निगेटिव्ह असतो. आणि माझाही तसाच होता. मी म्हटलं, "चल रे, असं कुठे असतं का? असं बघितलंयस का तू कधी?" तर तो म्हणाला, "बघितलं नाहीये, पण आपण सुरू करू शकतो. आता जरी तुला वाटत असेल की असं नाही होणार आहे, पण तू घरी जाईपर्यंत विचार कर." आम्ही कर्वेनगर भागामध्ये राहतो, तिथे माझं ऑफिस आहे. तर तसंच झालं आणि म्हणजे माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू झालं, की खरंच याच्यात तथ्य आहे का? हा म्हणतोय खरंच होऊ शकतं का? हे इम्प्लिमेंट करता येईल का? दिलीपचा स्वभाव असा होता, की त्याच्या डोक्यामध्ये दर क्षणाला काही ना काहीतरी संकल्पना यायची. ती संकल्पना आली की पहिली माझ्या डोक्यात सोडायची, मग त्याला शांत वाटायचं. त्याने आत्ताही तेच केलं, की ती संकल्पना माझ्या डोक्यात सोडली आणि मग तो शांत झाला. मला म्हणला, "घरी गेला की सांग. मला माहितीये तुझा काय आहे डिसिजन ते." आणि खरंच विचार करायला लागले. घरी गेले, आलो आम्ही. चप्पल काढली आणि त्याला पहिलं म्हटलं, "अरे मस्त वाटते रे ही कल्पना. आपण करून तर बघूया काय होतंय ते." मला म्हटलं, "हो, मलाही माहितीच होतं तुझा हाच रिस्पॉन्स असणार आहे." त्याने जोखलं होतं मला बरोबर. आणि मग आम्ही 2005 मध्ये पहिल्यांदा हा उपक्रम पुण्यामध्ये केला. बरं उपक्रम करायचा म्हटलं तरी सुद्धा तो काही त्याच्या मागे आम्ही खूप वेगळे विचार केले होते. वेगळे विचार अशासाठी होते, की आम्हाला या कुठल्याही संस्थांकडनं एकही रुपया आम्ही तिथे स्टॉलचं भाडं किंवा तिथे काय प्रवेश मूल्य किंवा देणगी असं काहीही आम्हाला घ्यायचं नव्हतं. आमचं एकच म्हणणं होतं, की संस्थांनी यावं, त्यांचं काम मांडावं. क्रायटेरिया एकच, की तुम्ही फक्त प्रामाणिकपणाने काम करत असलं पाहिजे. तेवढा एकमेव क्रायटेरिया असतो आणि तोच क्रायटेरिया आजही लागू आहे, की तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करा आणि काम मांडा. कुठलंही मूल्य तुमच्याकडनं घेतलं जाणार नाही. सो जर संस्थांकडनं मूल्य घ्यायचं नाही आहे, तर मग हा उपक्रम करायला खर्च तर येणारच होता. तो कुठून आपण भागवायचा? एवढं काही आमच्याकडे नव्हतं कारण मुलीच्या आजारपणामध्ये आमचं खूप खाली आलो होतो आम्ही. आम्ही खूपच त्यावेळेला तिच्यावरती भरमसाठ खर्च चालला होता तिच्या मेडिकेशनवरती. सो मग हा कसा उभा करायचा? मग आम्ही जिथे राहत होतो ती मोठी सोसायटी होती. तिथे आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो. प्रत्येकाला सांगितलं जाऊन, की असा-असा उपक्रम आम्हाला करायचा आहे आणि त्या काळामध्ये म्हणजे 2005 साली हा उपक्रम करायला एक स्टॉल स्पॉन्सर करायला ₹5,000 खर्च येणार होता. तर आम्ही असं प्रत्येकाला सांगितलं आमच्या सोसायटीमध्ये, की तुम्ही असं-असं एक स्टॉल स्पॉन्सर करा आणि ₹5,000 द्या. तर त्यावेळेला छान लोकांनी आमच्यावर त्यावेळेला म्हणजे विश्वास ठेवलाच कारण सगळ्यांना माहिती होतं, की हे काहीतरी धडपडत असतात, करत असतात काहीतरी, अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. तर बघूया तरी हे काय करतायत. म्हणून सगळ्यांनी आम्हाला तेव्हा सपोर्ट केलं. ₹75,000 त्या काळामध्ये सगळ्या आमच्या सोसायटीतल्या किंवा मित्रमंडळींकडनं जमले आणि वरती 35,000 कमी पडत होते ते आम्ही आमच्या खिशामधले घातले आणि त्या काळी 2005 मध्ये हा पहिला उपक्रम कर्वेनगर भागामध्ये प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या बेसमेंटमध्ये आम्ही केला. सगळीकडनं आम्ही सेफ गेम खेळला होता, की किती लोकं येतील माहिती नव्हतं कारण इथे काही अट्रॅक्शन नाही ना काही. कुठलीच खरेदी विक्री नाहीये. तुम्हाला कुठलं इथे काही ग्लॅमर नाहीये. कुणी इथे फिल्म स्टार येणार नाहीये किंवा तो तुम्हाला तिथे भेटणार नाही. त्याच्या हस्ते उद्घाटन नाही. असं काहीही नव्हतं. त्यामुळेच हा वेगळा उपक्रम बघायला किती लोकं येतील, याची खूप आम्हाला काळजी वाटत होती. पण एकीकडे असं वाटायचं, की हां, एक 100-200 लोकं येतील नक्कीच. कारण या भागामध्ये तेवढं आम्ही कमावून ठेवलेलं होतं, की तेवढं नाव चांगलं होतं आमचं. तर बाबा काय करतायत ही दोघं जण बघूया तरी जाऊन असं म्हणून 100-200 येतील वाटलं होतं. त्या जागी 1600 लोकं पहिल्या वर्षी हा उपक्रम बघायला आली आणि खूप छान-छान अनुभव आहेत. वेळ असला तर मी त्यावेळेचे अनुभव सांगेन. नाहीतर आपण पुढे जाऊ शकतो. पण 2005 साली हा पहिला उपक्रम आम्ही केला आणि मग असं ठरलं, की अरे चहा उपयोगी आहे, संस्थांना पण आहे आणि तो समाजाला पण आहेच. कारण जसं आपण मातृऋण मानतो, पितृऋण मानतो, समाजऋण मानतो आपण. तर ते समाजऋण फेडायचं कसं? तर त्या समाजऋण फेडण्यासाठी ही एक संधी देणे समाजाचे उपक्रमानं करून दिलेली होती आणि मग तेव्हापासनं देणे समाजाचे हा उपक्रम दरवर्षी आम्ही करायला लागलो. अम, हे म्हणजे देणे समाजाचं हे ऑलमोस्ट असा श्लेष असलेलं तुमचं टायटल आहे खरं तर म्हणजे ते दोन्ही बाजूनी लागू पडतं ना देणे समाजाचे म्हणजे तुम्हाला जे समाज ऋण द्यावंसं वाटलं किंवा मान्य करावंसं वाटलं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावंसं वाटलं आणि दुसरी बाजू त्याची अशी आहे की इतर लोक जे समाजाला देत आहेत त्याची लोकांना माहिती व्हावी असं फारच सुंदर टायटल तुम्ही निवडलेलं आहे तुमच्या संस्थेसाठी. आता याचं श्रेय दिलीपचं आहे कारण ह्या
देणे समाजाचे हे नाव दिलीपनी काढलेलं आहे. पहिल्यांदा त्याच्या डोक्यातनं आलं आणि मग नाही, मला अगदी आता खरोखरच दोन्ही बाजूनी अर्थ आहे त्याला ऍक्च्युली, म्हणजे अगदी ऍप्ट टायटल म्हणतात तसं आहे ते. अम, आता अ, नवरीचा शब्द झालाय, जो उठतो तो देणे समाजाचे हा शब्द वापरतो आपण. हं. पण नाही, सुरुवात दिलीपनी केली. तेही बरोबर आहे, तेही बरोबर आहे. अम, आणि आता मला त्याच्यात दोन गोष्टी विचारायच्या आहेत. एक म्हणजे आता तुम्हाला ऑलरेडी पूर्वीला मेडिकल प्रॉब्लेम्स होते, शी वॉज व्हेरी इम्पेअर्ड आणि तिच्या मेडिकल नीड्स खूप जबरदस्त होत्या. तर असं असताना एक म्हणजे तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी, फॅमिली असं कोणी म्हणालं का, की "अगं तुला घरात आहे ते काय कमी पडलंय का? तुला किती काम आहे ऑलरेडी. अजून कशाला ह्याच्या फंदात पडतेस? ह्याच्यातनं तुला काय मिळणार आहे?" हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पण तरी सुद्धा तुम्ही त्या एखाद्या संस्थेच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करणं किंवा त्यांना जास्तीत जास्त फंडिंग मिळवून देणं किंवा त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. तर ह्या दोन्ही बाजूला तुम्ही सांगा मला, की तुम्हाला घर, मित्र-मैत्रिणी त्यांच्याकडनं रिस्पॉन्स कसा मिळाला? त्याच्यातनं काही विरोध झाला का? किंवा उत्तेजन कशा पद्धतीने मिळालं? आणि त्याचं परत ट्रान्सलेशन तुमचं एखाद्या अनुभवातनं तुम्ही आम्हाला सांगा हे कार्याचं. मी खरंच सांगते की विरोध असा नाही झाला. म्हणजे घरातलं असं कोणीच नाही म्हणलं तुम्हाला काय, कारण सगळ्यांना दिलीपचा स्वभाव माहिती होता ना. त्यामुळे काय आहे, हे करत असतात बुवा काहीतरी. आम्ही त्याच्या आधी पण अशा अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे विरोध असा नाही झाला. पण येस, हुतरवड मात्र माझी नक्कीच झाली. कारण अशा मुलीही सांभाळायच्या आहेत, संस्थांना भेटीही द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या उपक्रमाचं आयोजनही करायचं आहे. त्याच्यासाठी भरपूर पैसाही मिळवायचा आहे, कारण समाजातलाच हा पैसा आम्ही उभा करणार होतो. त्यामुळे समाजातल्या ज्या दानशूर लोक आहेत किंवा स्पॉन्सर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा माझा उपक्रम घेऊन जायचा आहे. कारण दिलीप काही याच्यामध्ये नव्हता, त्याची स्वतःची नोकरी होती. तो फक्त वेगवेगळ्या आयडियाज काढायचा आणि माझ्या डोक्यात काढायचा. आता बघ म्हणायचा, तुझं तू काय करायचं ते. म्हणजे त्याचं तेवढंच काम होतं, आयडिया काढायच्या डोक्यातनं आणि माझ्या डोक्यात का टाकायचा की मग तो बाजूला व्हायचा आणि मग माझं काम चालू व्हायचं. पण मग हे खूपच चॅलेंजिंग होतं अशा काळामध्ये. माझ्या आईचा, माझे सासरे म्हणजे दिलीपचे बाबा खूपच सपोर्टिव्ह होते. म्हणजे मुली खूप लहानपणी आता जुळ्या होत्या ना ह्या, खूप त्रास द्यायचा, खूप त्रास व्हायचा. एकीला तर फिजिकल मेंटल त्रास होताच, पण दुसरी लहानच होती त्यामुळे तिलाही काही कळत नव्हतं. पण माझ्या मुलींना दिलीपच्या वडिलांनी मात्र खूप सांभाळलं. त्या काळामध्ये मी डाएट कन्सल्टंट म्हणून एका हेल्थ क्लबमध्ये होते. मी एम-एस-सी न्यूट्रिशन आहे. त्यामुळे डाएट कन्सल्टंट म्हणून मी काम केलं 13 वर्ष एका हेल्थ क्लबमध्ये. आणि ज्यावेळेला अशा मुली आणि ते घरातली कुतरवड सगळं बघून एक दिवस मी चक्क रिझाइन केलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर मला त्या क्षणी त्या पावली माझ्या सासऱ्यांनी पुन्हा परत पाठवलं. मला म्हणले, "राजीनामा आधी मागे घ्यायचा आणि इथल्या मुलींचं काय करायचं मी बघतो, पण राजीनामा द्यायचा नाही. तुझं तुझं काम तू चालू ठेव आणि तुला ह्याच्या व्यतिरिक्त काही करायचं असेल तुम्हाला तरी सुद्धा मी मुंबईहून इथे येऊन राहतो. मी मुलींकडे बघतो, पण तुम्ही तुमची तुमची कामं चालू ठेवा." माझी आई माझ्या घराजवळ राहायची, तर माझी आई सुद्धा यायची. कधी-कधी मी जेव्हा बाहेर जायचे त्यावेळेला आई माझ्या घरी येऊन मुलींना सांभाळायची. मग नंतर आम्ही एक अशी बाई शोधायला सुरुवात केली, की जी 24 तास आमच्याकडे राहील, कारण ती गरज होती आमची. असं बरोबर. होणार की 4 तास आई आली तेवढ्या वेळात मी जाऊन काम करून येते असं होत नव्हतं. तर मग आम्हाला एक आमच्या सुदैवाने एक छान आजी मिळाल्या, ज्या आजी अशाच 14 वर्ष माझ्याकडे राहिल्या. म्हणजे 24 तास ते माझ्याकडे राहायलाच होत्या आणि त्यांनी माझ्या मुलींचं खूप छान केलं. म्हणजे केवळ त्या आजी होत्या आमच्याकडे म्हणून मला हे सगळ्या उड्या मारणं शक्य झालं. नाहीतर खरंच अवघड होतं, कारण एका बाईला किती चॅलेंजिंग असतात या सगळ्या गोष्टी. फक्त 2 मुलं, घरातली छोटी बाळं आणि घर सांभाळायचं म्हटलं तरी तारेवरची कसरत असते. पण आता तर सगळं बाहेर जाऊनच काम होतं. एकीकडे माझा पर्यटनाचा व्यवसाय होता. त्यामुळे हे सगळं सांभाळणं मला त्या आजींमुळे खरंच शक्य झालं. तर अशी अनेक अनेक लोकांची साथ मिळाली. माझी मैत्रीण आहे अनिता पटवर्धन. ऍक्च्युली तिचा नवरा मिलिंद पटवर्धन हे दिलीपचे मित्र. आणि मग पहिल्या दिवसापासून अनिता आणि मिलिंद या उपक्रमाच्या पाठीशी माझ्याबरोबरती आहेत. आज तागायत ते दोघंही माझ्याबरोबर काम करतात. तर अशी हळू-हळू एक-एक लोकं जोडत गेली आणि मग हळू ते सगळं रुजत गेलं. संस्थांना सुद्धा गरज होतीच. म्हणजे पहिल्या वर्षीचं मी मगाशी म्हटलं तसं, की ज्या वर्षी पहिल्यांदा मी संस्थांना इथे बोलावलं होतं, त्यांचं काम मांडायला, त्यावेळेला त्यांनी बॅनर्स, पोस्टर्स, फ्लेक्स ते सगळं लावलं होतं. लोकं काय करायची, व्हिजिटर्स आले, की त्यांना फक्त आपलं माहिती पत्रक द्यायचे आणि मग लोकं पुढे जायची. तिथे डायलॉग होत नव्हता, कम्युनिकेशन होत नव्हतं. मग प्रत्येक स्टॉलवरती मी स्वतः उभी राहायचे
त्या संस्थेचं काम मला माहिती होतंच, कारण मी स्वतः ती संस्था निवडलेली होती. त्यामुळे प्रत्येक स्टॉलला उभं राहून आपल्या संस्थेची माहिती कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्हली समोरच्या माणसापर्यंत कसं पोहोचवायचं याचं एक थोडक्यामध्ये ट्रेनिंग या सगळ्या संस्थांना दिलं. त्या संस्थांचं म्हणणं असं होतं की ताई, आम्ही अशी खेडेगावातनं आलेली माणसं, आम्हाला आमच्या भाषेचं आम्हाला थोडंसं वाटतं, त्यातनं पुण्यातल्या लोकांसमोर बोलायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते या लोकांसमोर बोलायला. तर मी म्हटलं त्यांना की असं नसतं. भाषा हे एक माध्यम आहे आपल्याला कन्व्हे करायचं. तुमचं काम बोलतं ना, पण ते काय काम आहे हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तुमच्या तोंडाने, तोपर्यंत दुसऱ्याला कळणार नाही. सो तुमचं काम तुमच्या तोंडाने इफेक्टिव्हली तुम्हाला सांगता आलंच पाहिजे. हे ट्रेनिंग छोटंसं एक सुरुवातीला पहिल्या दिवशी अर्धा दिवस मी या सगळ्यांना संस्थांना दिलं. दुसऱ्या दिवसापासून हळूहळू ती लोक सैलावली आणि तिसऱ्या दिवशी म्हणाली की ताई, खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला, पुढच्या वर्षी पण बोलवा बरं का, पुढच्या वर्षी पण आम्ही येऊ. म्हणजे त्या संस्थांना सुद्धा काम कसं मांडायचंय आपलं हे सुद्धा सांगावं लागलं. आणि हळूहळू त्या संस्थांचा सुद्धा मला सपोर्ट मिळायला लागला. आणि मग हा उपक्रम चांगला रिझल्ट गेला. आणि मग पुढे मोठ्या प्रमाणावरती 2006 पासून आम्ही मनोहर मंगल कार्यालयामध्ये करायला लागलो. मग आता गेली 10-12 वर्ष तो हर्षल हॉल पुण्यामधला जो आहे, कर्वे रोडवरचं प्राईम लोकेशन, तिथे हा उपक्रम आता होतोय. पण अर्थातच सगळ्यांच्या सहकार्याने आणि हळूहळू माझ्या बरोबर ती खूप व्हॉलेंटियर्स मला जोडले गेले. आणि हे व्हॉलेंटियर्स सुद्धा कसे होते हे स्वतः आधी बघायला आले होते. हा उपक्रम बघायला आले आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला काम करायला आवडेल. आणि मग अशी जवळपास 15 लोक आता माझ्या बरोबर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली आहेत. अजूनही काही लोक काम करतायत, पण थोडी सिनियर लोक सगळी आहेत माझ्या बरोबर, ती ज्यांचा ज्ञानाचा, ज्यांचा अनुभवाचा फायदा हा उपक्रम पुढे जाण्यासाठी मला होतो. हे जसं ते म्हणतात की लोग मिलते गए कारवा बनता गया, तसं झालेलं आहे हे नाही का. याच्यातली एखादी सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगता येईल म्हणजे जिथे तुम्ही लोकांना हा प्लॅटफॉर्म दिला, म्हणजे ज्या संस्थांना तुम्ही प्लॅटफॉर्म दिला आणि अगदी अनभिज्ञ असलेली संस्थेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळून किंवा त्यांच्या कार्याचा जरा पसारा वाढून किंवा त्यांना ऍक्च्युली दृश्य स्वरूपात फायदा झाला, असं काही सक्सेस एक्झाम्पल आहे तुमच्याकडे? अशा आपल्याला अनेक अनेक असतील म्हणजे, पण म्हणजे असं स्पेसिफिक म्हणजे तुमच्याकडे अनेक असणार आहेत. एवढी वर्ष हा उपक्रम चालू आहे, सक्सेसफुली लोक जॉईन होत आहेत, याचा अर्थ सक्सेस आहेच. पण त्याच्यामध्ये असं छान काय म्हणतात त्याला, एक संदेशात्मक सक्सेस स्टोरी काही असेल ना तर मला फारच लक्षात राहिली अशी. काय असतं, जेव्हा संस्था इथे येते उपक्रमात, तेव्हा उपक्रमामध्ये यायच्या आधीची संस्था आणि उपक्रमानंतर संस्थेमध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन्स हे खूप थक्क करणारे असतात आपल्याला. मी एक 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगते, जे उदाहरण मी नेहमी सगळ्यात पहिल्यांदा सांगते. बीडमध्ये शांतिवन नावाची संस्था आहे. ती संस्था ऊस तोडणी कामगारांची मुलं, तमासगीर स्त्रियांची मुलं किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं त्यांना तिथे सांभाळते आणि त्यांना तिथे शिक्षण देते. त्यांची शाळा पण आता सुरू झालेली आहे तिथे. तर अशी ती संस्था ज्या वेळेला आमच्याकडे आली होती त्यावेळेला अगदी म्हणजे काय म्हणूया, ग्रासरूट लेवलला काम चाललेलं होतं. संस्थेची जागा जे त्यांचे फाउंडर आहेत नागरगोजे सर, दादा, त्यांनी ती दिलेली होती. त्यामुळे जागा होती, बांधकाम चालू होतं. अगदी 2-4 खोल्या फक्त बांधलेल्या गेलेल्या होत्या आणि वसतिगृह होतं त्यांचं. ज्या वेळेला ही संस्था आपल्या उपक्रमामध्ये आली त्यावेळेला एक सुरेश जोशी काका उपक्रम बघायला आले होते. त्यांना त्या संस्थेचं काम खूप आवडलं आणि त्यांना असं वाटलं की आपण संस्थेशी जोडलं जावं. ते त्या संस्थेशी जोडले गेले. त्यांनी प्रत्यक्ष व्हिजिटही दिली संस्थेला. व्हिजिट दिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की तिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे, कमी आहे पाणी, दुष्काळी भाग आहे सगळा. तर त्यांनी पहिल्यांदा 5 लाख रुपये संस्थेला दिले. अट एकच घातली की इथे प्रकल्पामध्ये शेततळं बांधायचं आणि प्रकल्पाची पाण्याची तहान भागवायची. सो तसं त्यांनी 5 लाख दिल्यानंतर त्याच्यातनं शेततळं बांधलं गेलं. त्या वर्षीची प्रकल्पाची तहान भागली. पुढे त्यांनी काय केलं, पुढे त्यांचे अजून एक मित्र आहेत, त्यांचं ट्रस्ट आहे. तर त्या काकांना त्यांनी या संस्थेशी जोडून दिलं, सुराज ट्रस्ट आणि त्या चितळे काका. तर त्या काकांनी सगळी इथली परिस्थिती बघितली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आजूबाजूच्या गावामध्ये पण पाणी नाहीच आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहेच आहे. तर ते म्हणाले संस्थेतलं दीपक दादा नागरगोजांना की आम्ही
मी पैसे देतो, 25 लाख रुपये देतो, पण अट एकच, या आजूबाजूच्या परिसरामध्ये शेततळी बांधायची आहेत आणि आजूबाजूच्या लोकांची पाण्याची तहान भागली पाहिजे. आणि खरंच त्या पैशातनं जवळपास 38-39 शेततळी त्या पैशामधनं त्या काळामध्ये तिथे बांधली गेली. त्याचा लोकार्पण सोहळा पण त्यांनी माझ्या हस्ते केला. आणि मी नंतर जेव्हा बघायला गेलेले होते, म्हणजे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत होता, त्यावेळेला तिथे फुललेल्या मोसंबीच्या बागा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. तुम्ही झोपून मोसंबी तोडू शकता, इतक्या मोसंबीच्या बागा बहरलेल्या होत्या. आणि लाखावरी उत्पन्न म्हणजे संस्थेला तर मिळत होतंच, कारण संस्थेची सुद्धा बागायत आहे. तर असं लाखावरी उत्पन्न तिथे या संस्थेला मिळालं आणि हळू या संस्थेची इतकी लोक जोडली गेली की आता संपूर्ण महाराष्ट्रामधला एक मोठा प्रोजेक्ट विद्यार्थिनींसाठी ते आता करताहेत तिथे. अनेक लोक याच्यामधनं जोडली गेली या संस्थेशी आणि मग संस्थेचं काम पुढे मार्गस्थ झालं. मुख्य म्हणजे संस्थेचा पाणी प्रश्न, संस्थेचा आणि आसपासच्या गावांचा पण. म्हणजे फक्त आपल्याला आपलीच नाही ना डेव्हलपमेंट करायची, आजूबाजूचा परिसरही आपल्याला विकसित करायचा आहे. तर तसं त्या संस्थेने केलं. स्वतः विकसित होत असताना आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची गावं ती पण कशी डेव्हलप होतील हे त्यांनी बघितलं. आणि आज एक जोशी काका जोडले गेल्यामुळे अनेक डोनर्स तिथे जोडले गेले आणि संस्थेची ऊर्जित अवस्था झाली. आता 500 मुलींचं वसतिगृह तिथे होत आहे आणि संपूर्ण त्या भागामधल्या मुली तिथे आता शिकायला येणार आहेत, राहायला येणार आहेत. लवकरच तो कार्यान्वित होईल. अजून एक संस्था होती आपल्याकडे, बार्शी मधनं आलेली संस्था होती. ते ज्या वेळेला मी ती संस्था बघायला गेले होते त्यावेळेला गांधी छात्रालय असं नाव संस्थेचं. तर संस्थेची अगदी ती बिल्डिंग होती ती मोडकळीला आली होती. त्या संस्थेमध्ये लातूरच्या भूकंपामध्ये जी मुलं हे झाली, अनाथ झाली, त्यांनाही सांभाळलं जातं. किंवा सगळ्यात सुरुवातीला ती संस्था सुरू जी झाली ती सहस्त्रबुद्धे नावाच्या माणसाने, कोकणस्थ ब्राह्मण माणसाने हरिजन मुलांसाठी सुरू केलेली संस्था होती. तर ती संस्था गांधी छात्रालय ती बघायला मी गेले होते आणि अत्यंत मोडकळीला आलेली इमारत वगैरे. पण त्या वर्षी मी जेव्हा त्यांना संधी दिली या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची, 3 दिवसामध्ये संस्थेला 3.5 लाख रुपये मिळाले आणि त्या 3.5 लाखामध्ये त्या संस्थेच्या इमारतीची पुनर्बांधणी झाली पूर्ण. अशी कितीतरी सक्सेस स्टोरीज आपल्याकडे आहेत. एका संस्थेला जे काही डोनेशन तिथे मिळतात तिथे साधारण 1.5-2 लाख रुपयाच्या आसपास साधारणपणाने मिळतात प्रत्येक संस्थेला 3 दिवसात. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण वर्षभर जी मदत मिळत राहते ती मिळतेच. एका संस्थेचं म्हणजे अंधांची संस्था आहे अकोल्यामधली, तिथे त्यांचं अंध मुलांसाठी वर्कशॉप सुरू झालं. म्हणजे द्रोण, पत्रावळ्या हे बनवण्याचं वर्कशॉप सुरू करण्यासाठी त्यांना जो निधी हवा होता तो निधी त्यांना ह्याच्यातनं मिळत गेला. आणि फक्त हा निधीच म्हणजे निधीच आवश्यक आहे का या संस्थांना, तर तसं काही नाहीये. मगाशी मी जे म्हटलं की जोशी काका आले आणि त्यांनी व्हिजन दिली की तुम्हाला आत्ता गरज काय आहे, आता पाण्याची गरज आहे, ही गरज तुमची भागली पाहिजे. सो असे व्हिजन देणारे लोक, कितीतरी स्वतःकडचं चांगलं कौशल्य देणारे लोक, अशी लोक पण संस्थांची जोडली जातात. आणि जेव्हा अशी लोक जोडली जातात त्यावेळेला संस्थेला जे मार्गदर्शन मिळतं ना, त्या मार्गदर्शनावरती पुढे चालू राहतात त्या संस्था. पुढे त्यांना ती व्हिजन मिळते आणि मग संस्थेचे अनेक प्रकल्प मार्गी लागतात. अशा कितीतरी घटना, असे कितीतरी प्रसंग मला सांगता येतील. मला वाटतं वेळेची मर्यादा असेल तर, आणि मी तशीही खूप जास्ती बोलते त्यामुळे तुम्हाला नाही, आणि वेळेची अगदी आपल्याकडे सत्पात्री दान असं ह्याला फार महत्व आहे ना. आपण नेहमी म्हणतो की दान सत्पात्री असावं, पण दान नुसतं सत्पात्री असून उपयोग नाही. ज्याच्या पात्रात ते दान पडतं आहे त्याला त्या दानाचं काय करावं ह्याची विजन देणं हेही एक प्रकारचं दानच आहे खरं तर. आणि मला नेहमी त्यामुळे इतकी इन्स्पायरिंग स्टोरी आहे की म्हणजे दानच असावी, चांगल्या सत्पात्री दान द्यावं आणि दान घेणाऱ्याला सुद्धा अजून दिशा दाखवण्याचं दान आपण द्यावं. याच्याहून सुंदर काय असू शकेल. खरंय खरंय. मला नेहमी वाटतं की पैसा महत्वाचा आहेच. तुम्ही काम करता, पैसा लागतो. पण लोकांना माहिती आहे काम करताय, पैसा लागतो, लोक पैसे देतात. पण मला नेहमी वाटतं पैशापेक्षा चांगली लोक तुमच्या संस्थेशी जोडलं जाणं हे जास्त मनुष्यबळ. महत्वाचं. त्यामुळे मनुष्यबळ पण पाहिजे आणि चांगली विजन असलेली, चांगलं स्किल असलेली लोक तुम्हाला हुक करता आली पाहिजेत, आपल्या संस्थेशी जोडून घेता आली पाहिजेत. म्हणून इथे मी दरवर्षी संस्था सहभागी होतात तेव्हा आवर्जून सांगते की निधीवर भर देऊ नका. निधी मिळणार आहे, काम करताय म्हणजे निधी येतो. पण तुम्हाला आत्ता गरज काय आहे?
कदाचित तुमचं काही बांधकाम करायचं आहे, एखादं तुमच्या संस्थेला काय 2 खोल्या बांधायच्या आहेत समजा, तर तुम्हाला बांधकामाचं साहित्य लागणार आहे का? तर मग तसं मांडा, कितीतरी येतात तिथे बिल्डर्स बघायला, ते देऊ शकतात. आणि असं झालंय, पंढरपूरची जी प्रभाहिरा प्रतिष्ठान संस्था आहे, मंगलताई शहांची, तर ती HIV पॉझिटिव्ह मुलं आणि स्त्रियांना सांभाळतात. त्यांना खूप काम करायचं होतं तिकडे, बांधकामाचं काम खूप मोठं चाललं होतं आणि त्यांना पत्रे पाहिजे होते. जे शेड करायला पत्रे लागतात, तसे पत्रे पाहिजे होते. त्यावर्षी एक बिल्डर आपल्याकडे हा संस्थाला म्हणजे आपल्या उपक्रमाला व्हिजिट द्यायला आले होते आणि कितीतरी पत्रे, मला आठवतं की 2 ट्रक भरून मोठे पत्रे त्यांनी पुण्याहून पंढरपूरला पाठवले होते त्या संस्थेसाठी. आणि ते कायम त्या संस्थेशी आता जोडले गेलेले आहेत. काही अडचण आली बांधकामाची की त्या ताना होऊन जातो पाहिजे. म्हणजे अशी लोक तुम्ही हुक करणं, अशी लोक तुम्हाला सापडणं, तुम्ही त्याला धरून ठेवणं आणि तुमच्या नेमक्या गरजा त्यावेळेच्या काय आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे मला खूप महत्वाचं वाटतं. त्यामुळे मी नेहमी सांगते, पैसा मागू नका, पैसा मिळेल, पण आत्ता काय पाहिजे, आत्ता बरोबर. गरज काय आहे संस्थेची, तर ते तुम्ही कायम मांडत चला. वस्तू स्वरूपात मदत सांगा, लोक देतात अहो. बरोबर. वस्तू स्वरूपामध्ये मदत, आणि लोकांना कळतं हा ही मी दिलेली वस्तू आहे ना, हे आता वापरतायत. आपल्याकडे एक संस्था आली होती, ती आहे उस्मानाबादमध्ये, मतिमंद मुलींना तह हयात सांभाळणारी. किती चॅलेंजिंग काम आहे बघा. मतिमंद मुली तह हयात सांभाळायच्या, ज्यांची वय 3-4 वर्षापासून पार किती 50-60च्या पुढच्या पण स्त्रिया त्यांच्याकडे राहतात. ज्या वेळेला संस्था आली त्यावेळेला परिस्थिती खूप वाईट होती अशी नाही, पण त्यांना गरज काय होती, त्यांना एक ॲम्ब्युलन्स आणि वॉशिंग मशीन्स याची गरज होती. मुली कपडे खराब करतात, त्यांना कळत नसतं, कपडे धुवावे लागतात सारखे, सो त्यांना वॉशिंग मशीन्स हवी ती. ज्या वर्षी संस्था इथे आली त्या वर्षी त्यांना 2 वॉशिंग मशीन्स आणि 1 ॲम्ब्युलन्स एवढं त्यांना मिळालं. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्हाला इथे आणलेलं आहे ते पूर्णपणे फुलफिल झालं की नाही. आणि आता कसं आहे की आता ते चालू राहतं. आता ज्यांनी याच्यासाठी मदत केलेली आहे ती लोक एकदाच नाही जोडली जात. जेव्हा लोकांना कळतं की हे काम चांगलं चाललेलं आहे, आपण दिलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचलेली आहे, ते दान सत्पात्री पडलेलं आहे, ती लोक तह हयात त्यांच्याशी जोडली जातात. आय थिंक तो सर्वात मोठा गेन आहे नाही का? कारण जनरली लोकांना काय वाटतं की पैसा आला की प्रश्न सुटतील, पण नुसता पैसा येऊन प्रश्न सुटत नाही. तर त्याच्यामागे आयडियाज असणं आणि आपल्या गरजा नेमक्या ज्या आहेत त्या ओळखून त्या मांडून त्या फुलफिल कशा होणं आणि त्याच्यासाठी लोकांचं मार्गदर्शन घेणं आणि एक लाईफ लॉंग रिलेशनशिप तयार करणं. कारण तुम्ही आता म्हणालात की ही लोक आता कायमची संस्थेशी जोडलेली आहेत, ते त्यांचा भाग बनलेले आहेत. तर हे जे मनुष्यबळ आणि एक्सपर्टीज ऍड होत राहतं ते सर्वात खूप महत्वाचं आहे नुसत्या पैशापेक्षा अगदी. आणि ही दिशा तुम्ही त्यांना दिलेली आहे की आपल्या गरजा मांडता कशा आल्या पाहिजेत आणि मागता कसं आलं पाहिजे. नुसता पैसा येऊन प्रश्न सुटत नाही, पैसा येईल. फारच महत्वाचा संदेश आहे हा ऍक्च्युअली. कारण आजकाल ह्याला गोंडस कॉर्पोरेट नाव आहे, लायझनिंग म्हणतात, कॉर्पोरेट लायझनिंग. पण तुम्ही बेसिकली वटवृक्षाच्या पारंब्या स्वतंत्र कसा वृक्ष होतो हे तुम्ही दाखवून देता आणि तो वृक्ष कसा वाढत गेला की त्याचा फायदा आसपासच्या सृष्टीला कसा होतो याचं एक खरोखर जिवंत उदाहरण तुम्ही दिलं. पण मला तुम्हाला अजून एक व्यावहारिक पण प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आधीच थोडंसं ह्याच्याबद्दल बोलला आहात की ह्याला येणारा खर्च, ह्याला येणारा मनुष्यबळ जरी मिळालं तुम्हाला, पण आजकालच्या जगामध्ये पाणी आणि हवा सुद्धा, शुद्ध हवेसाठी सुद्धा तुम्हाला पैसे खडखड मोजावे लागतात. 2005 साली तुम्ही सांगितलात की ₹5,000 पर स्टॉल खर्च होता. पण आता त्याचं स्वरूप नक्कीच बदललेलं असणार आहे. इन्फ्लेशन आणि सगळ्या गोष्टी लक्षात घेता. 2022-23 ह्या वर्षांमध्ये ह्या उपक्रमाचं स्वरूप आणि याच्यासाठी लागणारा खर्च, ह्याचं गणित आणि पुढे ह्याचं प्लॅनिंग हे तुम्ही कसं करता? हा जो खर्च आहे ना, मी मगाशी सांगितलं की हा सगळा समाजातनं भागवला जातो. तर मला आता इथे सांगायला अत्यंत आनंद होतोय की 2005 साली पहिल्या वर्षी ज्या लोकांनी हा उपक्रम सुरू केला, ज्यांच्या पाठबळावरती हा सुरू झाला, ती लोक आजही या उपक्रमाच्या पाठीशी आहेत. 19 वर्ष होतील आता या उपक्रमाला पुढच्या महिन्यामध्ये. आज 19 वर्ष सातत्यानं ही लोक माझ्या पाठीशी आहेत आणि मला आर्थिक पाठबळ देत आहेत. ही खूप मोठी, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते की कुठलीही मोठी स्पॉन्सरिंग कंपनी, कुठलंही राजकीय पाठबळ, राजकीय व्यासपीठ, राजकीय नेता
पाठीशी नसताना सर्वसामान्य माणसाच्या अर्थसहाय्यावरती, आर्थिक सहभागावरती हा उपक्रम उभा राहतोय, हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण असेल असं मला वाटतं. मी दावा करत नाही, पण आपल्याला माहिती आहे की किती अवघड काम आहे आणि हे कशाच्या जोरावर घडलं? फक्त विश्वासाच्या. की आज आम्ही इथे जो पैसा देतो आहोत हा अत्यंत योग्य ठिकाणी वापरला जातोय. म्हणजे लोक तर आता खुद्द असं म्हणतात की इंडिव्हिज्युअली आम्ही तिकडे प्रत्येक संस्थेला देऊच, पण का हा उपक्रम सुरू व्हायच्या आधी आम्ही आर्टिस्टीला, म्हणजे जी माझी संस्था आहे, हा उपक्रम करते आहे, ह्या आर्टिस्टी संस्थेला आम्ही आधी देतो. कारण ह्या सगळ्या संस्थांना आणण्यासाठी आर्टिस्टीनी जे काही कष्ट घेतलेले आहेत, आर्टिस्टीला जो काही खर्च आलेला आहे, तो खर्च जर भागला तर पुढच्या वर्षी आणखीन संस्था येतील. नाहीतर येणार कसा उपक्रम चालू कसा? या वर्षी उपक्रमाला जवळपास 9 ते 9.5 लाख रुपये खर्च आहे. हा आपला रौप्य महोत्सवी उपक्रम आहे. 19 वर्ष होत आहेत आपल्याला हा उपक्रम करून. 19 वर्षामध्ये 25 उपक्रम कसे? तर आपण गेल्या 4 वर्षापासून मुंबईला पार्ल्याला हा उपक्रम करतोय, गेल्या 2 वर्षांपासून ठाण्याला करतो आहे. सो ते 7 उपक्रम करता हा आता यावर्षी 6, 7, 8 ऑक्टोबरला पुण्यातल्या हर्षल हॉलला हा रौप्य महोत्सवी उपक्रम आयोजित करतो आहोत आपण. आणि खूप अभिमानाची आणि अत्यंत उचित अशी गोष्ट यावर्षी अशी घडली की 6 तारखेला या उपक्रमाचं उद्घाटन पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते होणार आहे. आणि ही इतकी छान औचित्यपूर्ण गोष्ट घडलेली की आमच्या अंगामध्ये खूप जास्ती हुरूप आलेला आहे. आणि अर्थातच मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारले त्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येते की लोकसहभागातूनच हा उपक्रम पुढे जातो. म्हणजे आम्ही म्हणतो की यावर्षी जर का गोल्डन स्पॉन्सरशिप घ्यायची असेल तर इतके लाख, सिल्वर असेल तर इतके, पण आजपर्यंत एकही कंपनी आमच्या पाठीशी उभी राहिलेली नाही. पण लोक मात्र देतात. म्हणजे मी सांगते की तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला वैयक्तिकरित्या 2-2 लाख रुपये स्वतःच्या खिशातले ह्या उपक्रमासाठी देणारी लोक माझ्याकडे आहेत. ही माझी कमाई आहे. म्हणजे ही कमाई म्हणजे अशी लोक माझ्या बरोबर आहेत, ही माझी कमाई आहे. 8 तारखेला तुम्ही म्हणालात मी पुण्यात असणार आहे त्यावेळेला. मला जमल्यास मी नक्की येईन हर्षल हॉलला, कारण मी भारतात येणार आहे 7 तारखेला. त्यामुळे 8 तारखेला बहुतेक आपली भेट होऊ शकेल. तुम्ही आर्टिस्ट्री संस्थेचा उल्लेख केला. आणि तुमची गिरीसागर टूर्स ही पण दोन्ही उपक्रमांबद्दल सांगा आणि त्यांचं देणे समाजाशी या संस्थांशी रिलेशनशिप आहे हे थोडं सांगा. आर्टिस्ट्रीवरनं मला थोडंफार कळलं. गिरीसागर टूर्स म्हणजे तुमची थोडी माहिती मी मिळवलेली गिरीसागर, पण तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की ही सुरू कसं झालं, त्याचा पसारा कसा वाढला आणि तुम्ही इतक्या गोष्टींवरती हात ठेवून घरचं आणि सगळं बाहेरचं कनेक्ट नाही होते का? मला प्रश्न कळला ताई तुमचा की आर्टिस्ट्री आणि गिरीसागरची थोडीशी माहिती. आर्टिस्ट्री ही जी संस्था आहे ना, ती पूर्वी आम्ही 1999 साली किंवा 2000 साली आम्ही सुरू केली. ती अशासाठी सुरू केली होती की संगीत क्षेत्रामधले किंवा गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रामधले जे उदयोन्मुख कलाकार असतात, त्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ती स्थापन केलेली संस्था. आता खूप काय म्हणूया, आता खूप वेआउट्स असतात या लोकांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. पण 2000 साली किंवा त्याच्या आसपास इतकी मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत उदयोन्मुख कलाकार पोहोचायचे नाहीत. आणि उदयोन्मुख कलाकाराची जर का माहिती नसेल तर एवढी गर्दी त्याला व्हायची नाही. पण मग आम्ही तो प्रयत्न सातत्याने चालू ठेवला की ह्या कलाकारांना खरं तर पुढे आणायला पाहिजे, राईट? सो आम्ही तो सुरुवात केला. आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला देणे समाजाचे हा उपक्रम करायचं ठरलं, त्यावेळेला कुठली तरी संस्था त्याच्या मागे पाहिजे. म्हणजे असं नाही होऊ शकत की नुसतं देणे समाजाचे. अरे पण हे कोण करतंय? देणे समाजाचे करताय कोण? तर हे पण आपल्याला मागे कोणीतरी पाहिजे. त्यावेळेला असा आम्ही विचार केला की गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रातले जे कलाकार असतात, त्या कलाकारांकडे ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या स्ट्रेंथ्स लागतात, म्हणजे त्यांच्याकडे साधना लागते, त्यांना निष्ठा लागते, सातत्य लागतं, ध्येय लागतं, रियाज लागतो, चिकाटी लागते, ह्या सगळ्या गोष्टी समाजसेवकाकडे असाव्याच लागतात. आणि म्हणून तो सुद्धा एक कलाकार आहे आणि म्हणून त्या कलाकाराची कला आर्टिस्टीच्याच माध्यमामधून आम्ही आणायचं ठरवलं. आणि म्हणून देणे समाजाचे हा उपक्रम सुद्धा आर्टिस्टीच्याच माध्यमामधनं किंवा आर्टिस्टीच्याच बॅनर खाली आम्ही करतो. त्याचं मुख्य कारण तेच आहे
कारण समाजसेवकाकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या माझ्याकडे नाही आहेत, म्हणून तो ते करू शकतो, आपण नाही करू शकत. दुसरा मुद्दा आहे की गिरीसागर टूर्स. आता देणे समाजाचे करून काय माझं पोट नव्हतं भरणार ना, कारण देणे समाजाचे हा आपण देण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे. पण मग माझं घर कसं चालणार? म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असेल की 2005 साली उपक्रम सुरू केला, 6-7 गेलं आणि 8 साली अगदी 15 दिवस आलेले असताना अचानक रात्री झोपलेला दिलीप सकाळी उठत नाही. इतक्या अचानकपणाने आमच्यातनं तो निघून गेला आणि मग सगळीच्या सगळी जबाबदारी ती दुसरी माझी जी मुलगी होती, आजारी मुलगी, तिची जबाबदारी, दुसरी मुलगी माझी, या सगळ्या 11 वर्षाच्या मुली होत्या माझ्या त्यावेळेला फक्त. ही सगळी जबाबदारी म्हणजे तिचं शिक्षण, शालेय, पुढचं सगळं शिक्षण, हे सगळं कसं करणार होते मी? कारण घरामध्ये येणारा पैसा एका क्षणामध्ये सगळं थांबला होता. सो मला उठून उभं राहून पुढे जाणं हे मला भागच होतं. त्याला पर्यायच नव्हता. आणि त्यावेळेला गिरीसागर टूर्स ही माझी जी संस्था ही आधीच सुरू झाली होती. 97 सालीच आम्ही टूर्स स्थापन केल्या होत्या. गिरीसागर टूर्स, आणि ते स्थापन करण्यामागचं कारण सुद्धा माझी मुलगी जी आजारी पूर्वी तिचं नाव, तीच कारणीभूत होती. कारण ज्या वेळेला अशा मुली सांभाळायच्या आहेत, मला लक्षात आलं की हिला कायम अशीच सांभाळायची आहे, तर मी खूप खचले होते त्या काळामध्ये. आणि मग तेव्हा माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं दिलीपला की असं काहीतरी आता चालू कर की जेणेकरून हिचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट होईल. आणि मला खूप लोकांशी बोलायला आवडतं, लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडतं, आणि त्या सगळ्यावरती बंधनं आली होती. मला घर सोडता येत नव्हतं, मला लोकांचं घरी येणं बंद झालं होतं. सगळं ते त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी कर. त्याच्या आधी ज्या वेळेला आमचं लग्न झालं होतं 91 साली, तेव्हा मी दिलीपचं घर दाखवायला, म्हणजे ते कोकणामध्ये आहे आणि बाजूनी सगळे डोंगर आणि मध्ये त्यांची कोकल्यांची 2 घरं, हे दाखवायला माझे मित्रमंडळ, मला फार आवडायचं ते घर, भयंकर आवडतं, त्याची लोकेशन सुंदर, सगळं छान. मग मी इथून मित्रमैत्रिणी असं दाखवायला त्याला घेऊन जायचे. आणि तेव्हा लोक म्हणायचे की हे तू छान मॅनेज करतेस बरं का, हे बरोबर ब्रेकफास्टच्या वेळेला तू आम्हाला थांबवतेस, बरोबर जेवायच्या वेळेला ती बरोबर जागा बुक केलेली असतेस, तर हे तुला छान जमते, तू ह्याच्यातच काहीतरी कर. तेव्हा काही माझा असा विषय नव्हता, कारण मी त्यावेळेला ऑलरेडी डाएट कन्सल्टंट म्हणून काम करत होतेच. पण ज्या वेळेला हे काहीतरी तू कर असं जेव्हा दिलीपला डॉक्टरांनी सांगितलं, तेव्हा त्याच्या डोक्यात आलं की आपण आता पर्यटनाचा काहीतरी व्यवसाय सुरू करूयात की जेणेकरून जास्तीत जास्त लोक घरी येतील, हिला लोकांशी बोलायला स्कोप मिळेल. आणि मग त्याच्यातनं पहिल्यांदा आम्ही टूर काढली ती दिलीपच्याच भागामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. मग हळूहळू लोकांनीच आम्हाला सांगितलं की अरे आता सिंधुदुर्ग झाला, आता दुसरा भाग दाखव. मग गणपतीपुळे गुहागर झाला, मग हरिहरेश्वर रायगड झाला, आणि दिव्यागर झाला, मग दापोली झाला. असं करत करत त्या कोकणातल्या सहली आम्ही सुरुवातीला केल्या, पहिली 2 वर्ष. पण मग त्या सहली केल्यानंतर मला त्याच त्याच गोष्टी करायला आवडत नाहीत, तर नाविन्य लागतं सारखं काहीतरी. सो मग काय नाविन्य आणायचं? तर मग एक दिवस आम्ही असंच दिलीपच्या गावाकडे बसलो होतो गाडीमध्ये, आणि मिट्ट काळोख, अमावास्येची रात्र, गाडीमध्ये आम्ही दोघंच जण, आणि किशोरीताईंचा यमन आम्ही त्या सगळ्या वातावरणामध्ये ऐकला. आणि तो जो काही यमन भावलाय, तो तसा परत आम्हाला यमन कधी ऐकायला नाही मिळाला. आणि मग ह्याचं कारण असं होतं की तुम्ही निसर्गामध्ये, म्हणजे ज्या निसर्गातनं तुम्हाला 7 सूर मिळालेत, त्या निसर्गामध्ये जाऊन ज्या वेळेला तुम्ही ते सूर ऐकता, त्यावेळेला तुम्हाला वेगळी अनुभूती येते. आणि हीच अनुभूती आम्ही लोकांना द्यायचं ठरवलं, म्हणून स्वरांबरोबर विहार ही नाविन्यपूर्ण संकल्पना गिरीसागरनी प्रत्यक्षात आणली 25 वर्षापूर्वी, 26 वर्षापूर्वी. ही प्रत्येक टूरमध्ये शास्त्रीय गायन, वादन किंवा नृत्य याच्या मैफिली आम्ही करतो. आता जर का पावसाळ्यातली सहल असेल, मल्हार उत्सव, त्याच्यामध्ये शास्त्रीय गायन किंवा वादन असतं रिनाऊंड कलाकारांचं. असं नाही की घरामध्ये कोणीतरी गातंय, असं नाही. प्रथितयश सगळे कलाकार माझ्या बरोबर आलेले आहेत. फार म्हणजे कोण कोण सांगू तुम्हाला, पंडित उदय भवाळकर, सावनी शेंडे, मंजिरी कर्वे, आलेगावकर, यांच्यापासून आत्ताच्या 3ऱ्या पिढीपर्यंतची लोक माझ्या बरोबर ती गायन, वादन, नृत्य. होळीच्या वेळेला कथक नृत्याचा कार्यक्रम आपण करतो, दिवाळीच्या वेळेला नाट्यसंगीताची मैफिल किंवा सुगम संगीताची मैफिल आपण लोकांपुढे प्रस्तुत करतो, म्हणजे रसिकांच्या पुढे, रसिक पर्यटकांच्या पुढे. तर अशी ही संकल्पना, ज्या संकल्पनेने मला बळ दिलं आणि ज्या संकल्पनेने मला पैसा पण मिळवून दिला, आणि माझ्या मुलीचं शिक्षण पुढे मार्गी चालू राहिलं. डॉक्टर झाली आहे ती, आता पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ती, फिजिओथेरपिस्ट आहे ती. आणि नंतर मध्ये पुढे चालू राहिलं, पण तो मधला काळ फार वाईट होता आणि त्यांनी गिरीसागरनी मग मला हात दिला. पण तरी सुद्धा ते सोपं नव्हतं, कारण दिलीप गेल्यानंतर लगेच सुरू करायची धाडस माझ्या अंगामध्ये नव्हतं. जरी त्याच्या आधीपासून आमच्या ह्या टूर्स चालू होत्या, तरी सुद्धा एकटीने आता
मी एकटीच करायचे, पण एक गेला होता ना, एक हात माझा असा थांबला, तुटला होता. तो पुन्हा मला ते धाडस येत नव्हतं. पण आज आपला हा नवरात्रीचा आणि दुर्गा स्पेशल कार्यक्रम आहे, म्हणून मी सांगते की तुमच्यातली दुर्गा तुम्ही कशी जागवायची आहे, किंवा तुमचंच तुम्हाला कसं बळ मिळवायचं आहे, आणि त्यासाठी आजूबाजूची लोक कशी कारणीभूत ठरतायत तुम्हाला सपोर्ट करायला. माझ्या बाबतीत असं झालं की मी मगाशी म्हटलं तसं की 15 दिवस असताना 2008 साली दिलीप गेला. सगळी तयारी उपक्रमाची झालेली होती. उपक्रम करायचा का नाही असा प्रश्न पडला पुढे. तयारी झालेली होती. हॉल ठरलेला तर केव्हाच होता. स्टॉल स्ट्रक्चर जे आम्ही बांधतो त्याला ऍडव्हान्स सगळा देऊन झाला होता. बाहेर गावनं लोक येतात, त्यांना आमंत्रणं गेलेली होती. आणि अचानक असं घडल्यानंतर आता दोनच ऑप्शन्स, थांबायचं का मागे फिरायचं, का पुढे जायचं. पुढे जायचा हा मुद्दा त्या दिवशी तेव्हा तेव्हा लगेच डोक्यात येत नाही आपल्या. पण तुम्हाला हळूहळू जसे तुम्ही भानावर येतात तसं तुम्हाला पुढचे आणखीन ऑप्शन सुचू शकतात. मला सगळ्यात पहिलं सावरलं ते बाबांनी. बाबा म्हणजे डॉक्टर अनिल अवचट. तर तो माझा बाबा, त्यांनी मला मुलगी मानलं होतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा माझ्या घरात ही घटना घडली तेव्हा माझे आई बाबा यायच्या आधी बाबा घरात आला होता. तो तिथून कुठेतरी चालला होता आणि जाता जाता ब्रेकफास्ट करू असं काहीतरी म्हणाला, आणि म्हणून तो आला होता आणि त्याला समोर हे दृश्य दिसलं. तर त्यावेळेला त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला म्हणाला की आता कळणार नाही तुला मी काय बोलतोय ते, पण एक वाक्य ध्यानात ठेवायचं की या दुःखातनं बाहेर पडायला जितका वेळ लागेल तितका वेळ तू घे, तितका काळ तू रड. पण एकदा रडून झालं पूर्ण की पुन्हा या कारणासाठी रडलीस तर तू माझी मुलगी नाहीस, हे तू माझ्या लक्षात ठेव. आणि हे हळूहळू जेव्हा मी भानावर यायला लागले तसं मला हे वाक्य असं कोरलं गेलं माझ्या हृदयावरती की शोक करायचा आहे तो कारण आपण माणसं होते, होणारच आहे. आपण काय माणुसकी घालवलेली नाहीये. पण ज्या गोष्टी आता पुन्हा मागे जाऊच शकणार नाहीये त्याच्यामध्ये किती अडकायचंय आणि पुढे जे वाढून ठेवलेलं आहे त्याच्याकडे बघायचंय का मागे अडकायचंय. म्हणजे माझ्या बाबतीत मी नेहमी मला नशीबवान समजते की ज्या ज्या वेळेला अशा लाईफ थ्रेटनिंग घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्या प्रत्येक वेळेला परमेश्वराने पुढे काहीतरी वाढून ठेवलेलं असतं की ते सोड, पुढे बघ. असं प्रत्येक वेळेला झालेलं आहे आणि त्यामुळेच मला ते बळ मिळालं की पुढे काय वाढलंय ना तिथे आता कॉन्सन्ट्रेट कर. जे झालंय ते झालंय, ते कसं डायजेस्ट करायचं त्याला लागेल तेवढा वेळ घेऊ, पण आता यातनं बाहेर पडून आता आपण हा उपक्रम करू. दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची सुधीर मोघे, आपल्या सगळ्यांचे लाडके कवी, त्यांचं वैयक्तिक मैत्र. आणि त्यांच्या कविता तुम्ही बघा, मी प्रचंड कवितांवर प्रेम करते. त्यांच्या कविता तुम्हाला कधीही निगेटिव्हिटीकडे झुकलेल्या दिसत नाहीत. तशीच त्यांची पर्सनॅलिटी पण नव्हतीच. आम्ही तासनतास गप्पा मारायचो आणि त्यांच्या बोलण्यांना तुम्हाला जी काही पॉझिटिव्हिटी मिळते. त्यावेळेलाही तसंच घडलं की ते माझ्या बरोबर असे 2 तास बसून राहिले होते समजत, आणि त्यावेळेला मी पहिली मोकळी झाले. आणि त्यांची जी कविता आहे, जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? आपण ज्याला आधार मानतो तो खरंच आधार असतो का? गडद अंधारातून उजेडात येताना, गडद अंधारातून प्रकाशात येताना आपण एकटेच येतो. पुन्हा काळोखात विरताना हा एकटेपणाच आपली सोबत करतो. मग या उजेडातल्या प्रवासातच ही वेडी तहान का? तिच्या पायचून असहाय्य व्हावं इतकी हिची मिजाज का? ज्यांचा आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असतात. ज्यांचा आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असतात. खरं म्हणजे ते देखील आपल्यासारखेच उजेडात चाचपडत असतात. तरी देखील तरी देखील त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते? गंमत म्हणजे आपल्या खांद्यावरही कुणाची तरी मान विसावू पाहते. अखेर आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का? जगण्यासाठी आधाराची खरंच इतकी गरज असते का? हे पुन्हा कोरून ठेवलेली कविता, ही खरंच गरज आहे का? कारण सुधीरजींनीच म्हटलंय, होणार नाही कुणी दिवा, बनणार नाही कुणी वाद, तुझी तुलाच चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट. त्यामुळे हे असं सगळं मनामध्ये मुरवलं आणि मग त्या उपक्रमाला मी उभी राहिले. 2008 सालच्या उपक्रमाला उभी राहिले. पुढच्या प्रत्येक वर्षी काही ना काही अडचणी येत गेल्या. प्रत्येक वर्षी माझा ऍक्सिडेंट तरी व्हायचा. 2 दिवस आधी राहिलेले असताना मला दवाखान्यात तरी ठेवायला लागायचं. काही ना काहीतरी व्हायचं, पण पुन्हा बाबा धावून यायचा. बाबा म्हणायचं की आज मंगळवारी आहे. मंगळवारी घटना घडल्या आहेत माझ्या आयुष्यातल्या, ज्या सगळ्यात वाईट घटना आहेत त्या.
ते मंगळवार आहे, शुक्रवारी उपक्रमाच्या उद्घाटनाला तुला उभं राहायचं आहे. बाबा एवढं वाक्य मला सांगायचं, तो निघून जायचा, माझं काम चालू व्हायचं आणि मग अक्षरशः अंगावरती अनेक जखमा घेऊन मी तिथे उभी राहिलेली आहे. तो तुमच्याकडे ती ताकद असतेच, फक्त तुम्ही ती वापरत नाही, तुम्ही ती ओळखत नाही किंवा अशा जर एखाद्या जाणकार व्यक्तीने तुम्हाला तुमच्या ताकदीची जर का जाणीव करून दिली, तर मग तुम्हाला खूप मोठं बळ मिळतं. अशा अनेक प्रसंग, अनेक घटना, अनेक आठवणी सांगता येतील. पण ह्या लोकांनी उभं केलं आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत उभी आलेली आहे, उभी राहिलेली आहे. हे निश्चित कृतज्ञतापूर्वक सांगते मी अगदी. वीणाताई, देवींचं किंवा आदिशक्तींबद्दल जितकं मी वाचलंय, त्या अयोनिजा आहेत, त्या स्वयंभू आहेत आणि त्याचा एक तुमच्या कथांमधनं त्याचा एक प्रकारे आविष्कार तुम्ही तुमच्या अनुभव आणि तुमच्या आठवणींमधनं सांगितलात. आम्हाला तुमच्या उपक्रमांबद्दल सांगितलं, त्याची माहिती करून दिलीत. मला वाटतं प्रेक्षकांना निश्चितच ह्याबद्दल कदाचित माहीत असेल नसेल, पण आता तरी या पॉडकास्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या माहिती मिळतील आणि ते प्रेरित होतील. तरी सुद्धा जाता जाता तुम्हाला 2 शब्द नवरात्र च्या निमित्ताने आणि इथे राहणाऱ्या मराठी मंडळींसाठी काय सांगावेसे वाटतील? अरे बापरे! मी अशी काही मोठी नाही हो कोणी सांगायला, खरंच नाही. काही अनुभवाचे बोल असतात फक्त. मला एवढंच एक सांगावसं वाटतंय, विशेषतः स्त्रियांना आधी, की स्वतःतल्या आधी आपल्याला क्षमताच माहिती नसतात. मग काहीतरी घटना घडते, मग अंगावर काहीतरी आपल्या येतं किंवा आपल्या काहीतरी दुःख येतं आणि मग आपण स्वतःला जज करायला लागतो, की माझ्याकडे काय काय आहे. तर असं होऊ नये ना, की माझ्यामधल्या ज्या कपॅबिलिटीज आहेत, माझ्यामधल्या ज्या क्षमता आहेत, ह्या क्षमता मी कायमच घासून पुसून ठेवल्या पाहिजेत. मग माझ्यावर कुठली संकट येवो अथवा न येवो, पण माझ्या क्षमतांनुसार सगळ्याच्या क्षमता सगळ्या मला वापरता आल्याच पाहिजेत आणि त्या क्षमतांचा वापर करून मला माझं आयुष्य समृद्ध करता आलंच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. सो स्वतःला जोखायला आपण कमी पडतो असं मला नेहमी वाटतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मला जे वाटतं ते बरं का, सांगण्यासारखी मी कोणी मोठी नाहीये. आपण काहीतरी जेव्हा दुसऱ्यासाठी करतो ना, तेव्हा काय मिळतं? तर ते समाधान मिळतं. आणि ते समाधान तुम्हाला पुढचं आयुष्य जगण्यासाठी फार महत्वाचं असतं. सो ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या उपक्रमाला म्हणा, अशा प्रकारच्या संस्थांच्या पाठीशी उभं राहतो ना, त्यावेळेला जे मिळणारं समाधान आहे ते तुम्ही एकदा अनुभवून तर बघा. काय वाटतंय तुम्हाला ते? तर ही आपण एक समाजऋण आपल्याकडे जे मान्य करायला पाहिजे आपण, तर ते आपण कदाचित जर कमी पडत असू तिथे कुठे, तर आपण त्याचा जरूर विचार करूयात. समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करूयात. अशा संस्थांना बळ देण्याचा प्रयत्न करूयात. संस्थांच्या पाठीमागे भक्कम उभं राहूयात. अशा उपक्रमाच्या, देणे समाजाचे उपक्रमाच्या मागेही तुम्ही उभं राहा. जर पुण्यामध्ये कधी आलात किंवा नेमका हा उपक्रम आता 6, 7, 8 ऑक्टोबरला आहे, जशा ताई येणार आहेत यावेळेला. तर तसं जर तुम्हाला पुण्यामध्ये येणारच असाल तर जरूर उपक्रमाला भेट द्या. संस्थांचं काम समजून घ्या, त्यांच्या गरजा समजून घ्या आणि त्या गरजा आपल्याला काही भागवता येत आहेत का? जरी तुम्ही देशाच्या या दुसऱ्या टोकाला असलात, तरी सुद्धा आता काय ऑनलाईन माध्यमं इतकी सोपी झालेली आहेत, की आपण पटकन कनेक्ट होऊ शकतो एकमेकांशी. तसं कनेक्ट होता येतंय का? असं तुम्ही विचार करू शकता. हा एक माझा थॉट झालेला आहे. एक मला तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे ते पण सांगण्या इतकं मी काही कोणी तुम्हाला मोठी नाहीये. तुम्ही सगळे सुज्ञ आहात. सगळेच इथे छान काम करता आहात. आज मला इथे तुम्ही बोलावलेत, मला इतका आनंद होतोय खरंच, की आज आपण कुठच्या कुठे आहोत ना 2 टोकांना. पण आज आपण छान जोडले जातो आहोत इथे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, की जेव्हा केव्हा तुम्ही इथे पुण्यामध्ये याल, तेव्हा जरूर माझ्याकडे या. आपण मस्तपैकी गप्पा मारूयात, भेटूयात एकमेकांना, एकमेकांची ओळख करून घेऊयात आणि मला खूप आवडलंय आज तुम्ही इथे बोलवलेत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. पुन्हा एकदा आपण या पॉडकास्टमध्ये आलात. इतके आपल्या जीवनानुभव आणि आपल्या संस्थेचं काम शेअर केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हो, तुमचं आमंत्रण आम्ही यथाशक्ती स्वीकारूच आणि पुण्याला आपण भेटू एकदा. खूप धन्यवाद. धन्यवाद. छान वाटलंय तुमच्याशी बोलून. आपण आता भेटूयात लवकरच.